का म्हणलं साहिल? थँक्यू साहिल. हाय गाईस, मी कॉमेडियन निशांत देशबिले. तर आजचा व्हिडिओ होणार आहे स्पेशल, कारण की आज आपला वाढदिवसासाठी वहिनीने घेतलेला शर्ट आपल्यासाठी गिफ्ट शर्ट बघू शकता तुम्ही. आणि आज लग्नाला जायचं, कारण की लग्नाला जाणं गरजेचं आहे. लग्नाला जाईन तर पोरी दिसन तर माझं लग्न होईल, वय वाढत चाललं नाही का. तर त्याच्यामुळे कसं थोडं कूल राहा लागते नाही का. सो निवडणूक आहे, तुम्ही बघू शकता. सो व्हिडिओ पहा. सो गाईस, सकाळची सुरुवात अशी झाली. आपण गेलो मार्केटमध्ये फुलं आणायला, कारण की देवाची पूजा करायची होती. हा आहे आमचा लाखडेपूल महाल परिसर. इथे भाजीपाल्याची दुकानं वगैरे राहते. सो फुलं घ्यायला गेलो. हा, टाकून द्या फुलं आणि हात. सो मार्केटमधून घेतले फुलं, आणि फुलं आणल्यानंतर घरी केली मी माझ्या आई भवानीची आणि स्वामी समर्थांची पूजा. कारण की आज होता आपला वाढदिवस आणि शनिवार पण होता, मंदिरात पण जायचं होतं. हे आमचं देवघर आहे, माझ्या घरचं. सो गाईज, आई पण रेडी झालेली आहे. आता आम्ही लग्नाला चाललेलो आहे. तर यायले पत्रिका नाही, यायले कुठून घेऊन चलो व्हिडिओ बनवून. सो गाईज, मी गेलो होतो कपड्याच्या दुकानात, कारण की मला घेऊन दिलं होतं वहिनीने शर्ट. सो ते शर्ट जरा छोटं होतं, तर मला चेंज करायचं होतं. कसा दिसून राहिलो मी, एकदम जोरदार कडक रापचिकनं. ज्यांना पण शर्ट घ्यायचं असेल तर तिरंगा चौकला जा, इथं शर्ट भेटेल. मग मी गेलो हनुमान मंदिरात. वाढदिवस होता. आमच्या घराजवळचं अतिशय सुंदर हे मंदिर आहे. त्यानंतर पूजा झाली. मग गेलो मी 10 वाजता. बाल रंगभूमीचे आमचे सगळ्या कलाकारांची मीटिंग होती. सगळे ऍक्टर डिरेक्टर आले होते. का म्हणलं साहिल? थँक्यू साहिल भाऊ. सो साहिल भाऊ आपल्याला भेटलेले आहे. आम्ही आता ताक पितोय. आमच्या चिन्मय आहे लोकर नमक आणि साहिल मालून नाही पटवलं, माल नाही पटवलं हो. मामाला सांगा. आता आम्ही आलोय माझ्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थांच्या मंदिरात. मेरा भाई चिन्मय देशकर आता नमस्कार करतो. त्यानंतर आम्ही चाललो अविनाश पाटीलने समीर दंडारेला सोबत घेऊन पार्टी करायला. हे स्वामी समर्थांचं मंदिर तुम्ही बघू शकता. हे खूप सुंदर मंदिर आहे स्वामींचं. जर तुम्हाला कधी यायचं असेल दर्शनाला तर इथे या. गाईज, आज वाढदिवसानिमित्त आम्ही चाललोय जरा बाहेर फिरायला. तर भेटतो भाऊ तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये. समीर दंडारेची वाट पाहून राहिलो. वा, समीर 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 कुठं गेला माहित नाही. बाप चुटीच्या आला नाही अजूनपर्यंत. येईना. मग जाता जाता म्हटलं पहिले गाडीची पेट्रोलची टंकी फुल करावी, आणि येले खूप नाचायला येऊन राहिला, कारण की आज माझा वाढदिवस होता. मग समोर निघालो. हाय गाईज, रात्रीचे 1 वाजता 12:30 आणि आम्ही ज्वारीचे पापड आमच्या आज मातोश्रीने भर उन्हात बनवले. हे पहा ज्वारीचे पापड. हे पहा, हे या बाईची मेहनत, नीच्या सुनेची मेहनत आहे. चल लवकर 1 वाजला चोनकी आहे. आमच्या वहिनीने आईने खूप छान असे पापड बनवलेत. या खाले, आता नको या. उद्या सकाळी चल हे घे. का हे घेऊ का, भांड घेऊ? सो भरपूर लोक मला प्रश्न विचारते तुमच्या कॉमेडी रीलचं शूटिंग कसं होते. तर असं आम्ही शूटिंग करतो. ही आहे आचल वनीची. तर हिचे पण 1.5 लाख फॉलोअर्स आहेत. आम्ही एक कॉमेडी रील शूटिंग करायसाठी भेटलो होतो. सो असा व्हिडिओ शूटिंग करतो, पहा. अहो तुले सांगतो, पाय चिडू नको. काय ना, मी काही नाही करत. अहो तिच्या मायनं मायावर जादूटोना केलाय. चॅटिंग मी नाही करत, हे माय हात करते. तिच्या घरी मी नाही जात, हे माया पाया चालते. अहो मायावर जादूटोना केलाय, मायावर करणी केली आहे. म्हणून माहिती आहे का, अहो मी फक्त तुया जावं, मी लफडेबाज नाही. ऐकू माया प्लीज. सो गाईज, उन्हाळ्याचे दिवस खूप होते. दुपारी भूक लागली. मग आईने बनवला मस्तपैकी कच्चा चिवडा, आणि मग आम्ही खाल्ला कच्चा चिवडा सोबत होते फिंगर. और ये मेरी माँ, मेरी ताकत, मेरी हिम्मत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.